आपल्याकडची संत परंपरा महाराष्ट्राची कुठेही तुम्हाला सापडणार नाही। कोणत्याही राज्यात तुम्हाला अशा प्रकारचे संत सापडणार नाही ज्यांनी या संपूर्ण या भागाची, या राज्याची, ज्याला आता राज्य म्हणतो आपण, परंतु या संपूर्ण भागाची संपूर्ण वैचारिक मशागत केली। सर्वांना जातीपातीपासून दूर लोटलं, त्यातले भेदभाव सगळे काढून टाकले। आज नुसती आपण फक्त माणसं फक्त बघूया, नुसती माणसं फक्त बघूया। लावा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव। आज जर समजा तुम्ही पंजाब मध्ये गेलात तर पंजाब मध्ये देखील त्यांचा प्रचंड मोठे आज त्यांचे भक्त तुम्हाला पंजाब मध्ये मिळतील। या लोकांनी हे संपूर्ण संत गाडगे बाबा, आज खरं तर सरकारची जी काय तो आहे ना, काय स्वच्छ भारत योजना, आज स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबल हा आमचे गाडगे बाबा पाहिजे होते। कधीतरी एकदा तुम्ही आपल्या पुस्तकांमध्ये डोकावा आणि महाराष्ट्राची नुसती फक्त परंपरा जरी नुसती बघत आलात, यांनी आम्हाला काय शिकवले। आज जे तुम्ही जगताय ना, आज ज्या वातावरणामध्ये, मी अनेकदा म्हणतो ना, हे बाहेरचे राज्यांमधले जे लोंढे येतात, बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात, काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाही आहे। आज या महाराष्ट्रामधले, आज मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी आज मुली महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात। आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही। हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात। अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी, दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते। 7 नंतर दिल्ली सारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते। देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत। कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधून आले आणि इथे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये स्थायिक झाले। का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही। हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे। अशी असंख्य माणसं आहेत